सर्वजण. आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि आता वाजलेत सकाळचे 7, तर 7ही नाही वाजलेत अजून. तर जस्ट माझ्या मिस्टर ऑफिसला गेलेत, तर त्यांना चहा दिला, मीही घेतला. आणि राघव सकाळी सकाळीच उठलाय, तो बऱ्याचदा सकाळी सकाळी उठतो. तर आता त्याला मी आंघोळ घालून झोपवेल आणि पाणी ठेवलंय मी तापवायला त्याचं. तर हिटरही आहे, पण मी हिटर नाही लावत, कारण हिटरने खूप सारं पाणी गरम होतं आणि आपण माणसं असतो एक नाही तर, आणि आपलं टायमिंग फिक्स नसतं, त्यामुळे ते पुन्हा थंड होऊन जातं. सो इलेक्ट्रिसिटी वेस्ट होते, त्यामुळे काय. आणि आज राघव पहिल्यांदा बोललाय मला ए मम्मा. तर बाहेर मी माझ्या मिस्टरांना बाय करत होते, सो तेव्हा इथेच त्याला बसवलेलं होतं, तेव्हा तो ओरडत होता मला घेऊन जा. ए मम्मा म्हणतो तू, ए मम्मा. तर असं नेहमी नाही बोलत, परंतु असं बोबडं बोबडं आता तो बोलायला लागलाय. आणि दीदीला तर तो म्हणतोच दीदी, परंतु एवढा म्हणजे त्याला असं समजत नाही. परंतु त्याला आता कळायला लागलंय की आपण म्हणजे काय बोलायचं, कसं बोलायचं. सुरुवात आहे, आता सुरुवात झाली आहे. आणि आजचा स्पेशल ब्लॉग म्हणजे आज आहे माझा बर्थडे. सो आज आहे 11 डिसेंबर आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने माझा चॅनल देखील खूप छान चालू आहे सध्या. तर मला टाईमही भेटतो बऱ्यापैकी तो, सो मी एडिटिंग वगैरे एव्हरीडे ट्राय करते करायचं, परंतु थोडेसे ब्लॉग मागे पडले. तर मी आता ते ट्रॅकवरती आणण्याचा प्रयत्न करते आणि ट्रॅकवर आले की मग आजचा ब्लॉग उद्या किंवा परवा असं 1-2 दिवसाचाच डिफरन्स होईल, जास्त नाही होणार. तर आता मी राघवला आंघोळ घालून घेते, नंतर पसारा आवरून घेते सगळा आणि मग त्यानंतर मला ब्लॉग एडिट करायचं आहे. राघव झोपल्यानंतर मग मी ब्लॉग एडिट करेल, कारण जागा असताना तुम्हाला काही करू देत नाही. सो आज जेवणामध्ये मटकीची भाजी बनवली आहे आणि चपाती होती. तर मी दुपारी भाकरी बनवेल. मला सध्या मी भाकरी आणि भाजी खायचा प्रयत्न करते दुपारी आणि संध्याकाळी. तर 2 टाइम जेवायचं, भाकरी भाजी आणि फ्रूट वगैरे खायचं. तुम्हाला म्हणजे फ्रूटही हेल्दी असतात आणि फ्रूट गरजेचे आहे शरीरासाठी. सो मी आता चहा घेतला, ॲक्च्युली चहा नाही घेत शक्यतो, ट्राय करते नाही घ्यायचा. काय 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 तर आवरून घेते पटपट आणि मग बोलते तुमच्यासोबत. हॅलो. आणि आता वाजलेले आहेत 8. तर मी आता जस्ट राघवला झोपवलं आंघोळ वगैरे घालून. तर मीही आंघोळ करते आता आणि मला साफसफाई करायची, सो मी आधी साफसफाई करून घेते आणि मग त्यानंतर करते आंघोळ. तर दुपारी वगैरे काही प्लॅन नाही, दुपारी थोडीशी आराम करेल. आराम झाल्यानंतर मग बघू काय आहे का प्लॅन, कारण दुपारी गाऊ आली की तिचं रुटीन चालू होतं, तिचे क्लासेस वगैरे तिला सोडायचं वगैरे, त्यामुळे टाईम नाही भेटत. सो अशा प्रकारे माझं बड्डेच्या दिवशी देखील असंच रुटीन आहे, कारण आज माझा बर्थडे आहे. सो बड्डेचा काही प्लॅन नाही आहे आणि मला जास्त काही मोठं वगैरे म्हणजे करायचंही नाही आहे आणि प्लॅनिंग वगैरे नाही करायचं. ॲक्च्युली केक नको आहे मला, कारण मी डाएटवर असते आणि आपण केक कट करायचा, मग तो खायला लागतो, मग फ्रीजमध्ये ठेवायचा उरलेला. मग आपल्याला वाईट वाटतं की अरे देवा फ्रीजमध्ये केक आहे, वायाला जाईन. सो त्यापेक्षा केक कट नाही करण्याची इच्छा आहे माझी. बघू आता. हां, आणि माझे मिस्टर संध्याकाळी लेट येतील, तसंही काही प्रॉब्लेम नाही आहे त्यामध्ये. सो मे बी नाही करणार आणि एकदम साधं जेवण बनवणार आहे मी आज. भाकरी आणि भाजी, भारी काही बनवायचं नाही, कारण उद्या परत गुरुवार आहे. सो उद्या बनवावं लागतं देवासाठी, म्हणजे मार्गशीर्षच्या लक्ष्मीसाठी, नैवेद्यासाठी. मार्गशीर्षमध्ये आपण ज्या लक्ष्मी बसवतो, तर त्यांच्या नैवेद्यासाठी काहीतरी गोडधोड बनवायलाच लागतं. सो त्यामुळे उद्या पुन्हाही होणार आहे. आणि वजन ॲक्च्युली कमी होण्याचा आता म्हणजे प्रयत्न चालू आहे माझा. आता बरेच दिवस मी काही ट्राय करत नव्हते. एक्सरसाइज वगैरे करते आहे मी, परंतु एक्सरसाइज आणि त्यासोबतच डाएटची खूप गरज आहे. सो मी आता आमच्या ग्रुपमधल्या त्या काकू आहेत, तर त्यांनी सांगितलं की ज्वारीची भाकरी आणि कालवण खाऊन देखील वजन कमी होतं. सो मग मी असा विचार करते की दुपारी भाकरी आणि संध्याकाळी देखील भाकरीच खाईल. 2 वेळा जेवेल, त्याचसोबत एखाद्या वेळेला किंवा 2 वेळेला चहा वगैरे घेईल थोडासा आणि फ्रूट खाईल. असं माझं आता मी प्लॅनिंग करते, रुटीन ठेवायचं. आणि आंघोळ वगैरे करून साफसफाई वगैरे झाली होती माझी, तर आंघोळ वगैरे करून मीही झोपले जरा वेळ. राघव अजून झोपला, तो काय उठला नाही आहे. जेवणही केलं, जेवण 1:30 वाजता केलं मी, कारण सध्या मी 2 टाईम जेवणाचा प्रयत्न करते, तुम्हाला माहितीच आहे. तर मी आता चालले गाऊला आणायला, तर गाऊचाही टायमिंग झाला यायचा स्कूलवरून. सो सध्या तिचं रुटीन एवढं बिझी आहे आणि तिच्यामुळे माझं रुटीन बिझी आहे. तिला सोडायचं, आणायचं हे जबाबदारीचं काम असतं. ॲक्च्युली मी आई आहे, सो प्रत्येक आई वडिलांचं हे काम आहे की मुलांना पाहिजे त्या ठिकाणी सोडणं. आणि शक्यतो मी तिला मोकळी एकटी नाही सोडत, कारण मुलगी आहे शेवटी. आणि
आपल्याला काळजी वाटतेच. आपण परदेशात राहतो तर मुलांना एकटं सोडणं कितपत म्हणजे योग्य आहे मला माहिती आहे. सो त्यामुळे मी नाही सोडत. तर मी आता गाऊला घेऊन येते आणि बघू आता संध्याकाळी काय प्लॅन ठरतोय का बाहेर वगैरे जायचा, तर तुमच्यासोबत मी शेअर करेन. हॅलो. आणि गाऊच्या बेडमध्ये आम्ही असं चेंज केलं आहे. तर सेंटर रूम तर अशा प्रकारे इथे या साईडला गाऊचा बेड होता तर आम्ही सेंटरला घेतला आहे, जेणेकरून दोन्ही साईडला तिला स्टडी करायला एका बाजूला आणि राघवला खेळायला एका बाजूला स्पेस राहील. तर अशा प्रकारे इथे खूप सारं सामान आहे, ठेवायला जागाच नसते नेहमीप्रमाणे. आणि इथे आहे आयर्निंगचा टेबल आणि इथे आहे राघवचं आणि गाऊचं कपबोर्ड. सो अशा प्रकारे गाऊच्या रूमची अरेंजमेंट केली आज. आणि इथे टॉईज आहेत याच्यामध्ये. तर हा जो बॉक्स आहे हा मिशोवरून मागवला होता मी, फक्त राघवचे टॉईज ठेवण्यासाठी, कारण गाऊचे खूप जुने टॉईज आहेत तर ते राघवसाठी ठेवते मी. सो अशा प्रकारे इथे चाललंय राघवचं खेळणं. तर रडायला लागलं की वेगळं वेगळं टॉय त्याला आम्ही काढून देतो. आणि इथे गाऊचा स्टडी टेबल तिने अशा प्रकारे ठेवला आहे. तर इथे अबॅकसचं किट आहे, तिचं रेग्युलर म्हणजे क्राफ्टिंगचं लागणारं सामान आहे, तर ती बऱ्यापैकी खराब करते. आज तरी क्लीन आहे. आणि इथे आहे तिचा बोर्ड स्टडी करण्यासाठी लागणारा. आणि अशा प्रकारे सर्व साफसफाई झालेली आहे माझी. तर इकडे आहेत आपली झाडं. आणि काल पाणी घातलं होतं सो मी आज नाही घातलं, कारण जास्त पाणी घातलं की झाडं खराब होतात. सो अशा प्रकारे इथे उन्हाने खराबच होतात ॲक्च्युली झाडं आणि सुकायला लागलं. तर इथे तुम्हाला दाखवायचं होतं की इथे तुम्ही पाहू शकता वालपापडीला वाल लागला आहे, म्हणजे फुलं आले होते 2-3 दिवसापूर्वी. तर इथे आलं आहे वालाला शेंग. तर अजूनही खूप ठिकाणी आले आहेत, तुम्ही पाहू शकता. इथे आलं आहे, इथे. तर आय होप एक भाजी होईल माझी. आणि वेल तर वाढतो इथपर्यंत गेला आहे, परंतु आत्ता लगेचच शेंगा वगैरे लागल्यात त्याला. आणि इथे दोडका आहे, परंतु दोडक्याला अजून काही दिसत नाही आहे जास्त. तर आणि इथे आहे आळूची पानं. तर उद्या आळूच्या वड्या करेल, कारण उद्या आहे गुरुवार. आणि इथे खोबरं सुकायला ठेवलं होतं तर ते आता छान सुकलं आहे, 1-2 दिवस झाले असतील. तर आता भाजीला यूज करेल मी. आणि इथे फोडतोड चालू आहे सगळ्या एरियामध्ये, कारण नवीन बिल्डिंग बनणार आहे इथे. सो साफसफाई करतायत ते लोक आणि खूप घाईघाईमध्ये, म्हणजे खूप एकदम महिन्याभरातच त्यांनी पूर्ण साफसफाई करत आणली आहे. आणि आता जवळजवळ 2 वर्षामध्ये पूर्ण रेडी होतील म्हणजे बिल्डिंग्स वगैरे. तर असं त्यांचं प्लॅनिंग आहे. मी पाणी घेऊन चालली आहे झाडांना, कारण झाड जरा सुकल्यासारखे वाटतात मला. सो अशा प्रकारे पाणी घातलं म्हणजे जरा फ्रेश होतील. आणि खूप वारा सुटलाय बाहेर. तर माझ्याकडे थोडी चहा पावडर होती, तर म्हणून म्हटलं की आज टाकून द्यावी. आणि याच्यामध्ये मी लावली आहे मेथी, परंतु अजून उगली नाही आहे. बघू, उगल्यावर तुमच्यासोबत मी शेअर करेल. मातीची गरज आहे ॲक्च्युली, त्याला पाणी नाही घातलं मी, आता पाणी घालते त्याला. खूप वारा सुटला आहे. माय नेम इज मेघना. या हॅलो. यू आर फ्रॉम वेअर? या From Filipino community. Yeah, Filipino I have one more kid actually. He is doing now class. आणि तुम्हाला माहितीच असेल ख्रिसमस जवळ येतात, तर फिलिपिनो कम्युनिटीमधून काही लोक आले होते. तर
ते सॉन्ग वगैरे गाणार होते मुलांसाठी, लहान मुलांसाठी, आणि त्यांना थोडेफार म्हणजे पैसे द्यायचे होते हेल्प करण्यासाठी, म्हणजे ॲज अ हेल्प म्हणून. सो ते इथे सॉन्ग गात होते, परंतु गाऊचा चालू होता अबॅकसचा क्लास. सो त्यांना मी म्हटलं की गाऊला म्हणजे डिस्टर्ब होईल, सो त्यांनी बंद केलं. नंतर Thank you so much. Thank you. Merry Christmas. God bless you. You can put in the cover in the envelope. Okay. Actually, I don't remember. Yeah, I gave you one. I gave you another. That one, okay. Yes, envelope. Yeah. Thank you. God bless Thank you. you. Thank you, madam. Thank you so much. Very, very much. Yeah. Thank you. Thank you. आणि संध्याकाळ झाली होती, तर मला देवाचा दिवाही लावायचा होता. सो मी पटकन देवाचा दिवा लावून घेतला आणि त्यानंतर आरामात होते, कारण स्वयंपाक वगैरे काही करायचं नव्हतं मला आज. आणि मी आहे मेघना. माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे पुन्हा एकदा. आणि आजचा व्लॉग स्पेशल आहे कारण माझा आज वाढदिवस आहे. मला 2 मुलं आहेत, तुम्हाला माहिती आहे, राघव आणि गार्गी. तर गार्गी 7 वर्षाची आहे आणि राघव 1 वर्षाचा होईल आता नेक्स्ट मंथमध्ये. सो तो झोपलेला आहे आता, म्हणजे तो आता 10 महिन्याचा आहे. तर झोपला आता, त्याच्यामुळे तर मी आता व्हिडिओ बनवू शकले. आणि माझी मुलगी आहे, तिचा अबॅकस क्लास चालू आहे. तर मी आता जस्ट देवपूजा केली. मला जेव्हा वेळ भेटतो तेव्हा माझी स्टेप बाय स्टेप प्रोसेस चालू असते. सो आज मला खूप म्हणजे जुनी एक आठवण तुमच्यासोबत शेअर करायची आहे. तर ती म्हणजे ही आहे माझी वॉच. तर ही वॉच आहे, ही टायटनची आहे, रागाची आहे. आणि ही मला माझ्या मिस्टरांनी गिफ्ट केली होती आणि तीही लग्नाच्या आधी गिफ्ट केलेली आहे. सो ती माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. तर मी म्हटलं की आज मी तुमच्यासोबतही शेअर करेल. तर ॲक्च्युली ही अशा प्रकारे आहे, गोल्ड प्लेटेड आहे आणि मला खूप आवडते. परंतु सध्या वॉच वगैरे कोणी घालत नाही जास्त. तर मी आज असं प्लॅन केला की माझे मिस्टर ऑफिसवरून यायच्या आधी, म्हणजे अजून ते ऑफिसवरून आले नाही तर त्यांना लेट होणार आहे आज, कारण वर्कलोडही जास्त आहे आणि त्यांचा डोळाही खूप दुखतोय. तर मी स्वयंपाक बनवणार होते घरीच, कारण उशीर होईल त्यांना यायला. सो त्यामुळे, परंतु ते बोलले की तू काही बनवू नको, तर बाहेर जाऊयात आपण जेवणासाठी. तर मग मी आता बाहेर जाणार आहेत आणि माझ्या फ्रेंड्स देखील येणार होत्या आज, परंतु उद्या स्कूल आहे मुलांची, तर त्यामुळे त्या उद्या येणार आहेत. सो त्या म्हणजे आम्ही आमचा जो छोटासा ग्रुप आहे, तर त्याच्यामध्ये आम्ही बर्थडे सेलिब्रेट करतो एकमेकींचे. तर त्याच ग्रुपमधले आहेत, तर ते येणार आहेत. आणि हॅलो, आणि माझे मिस्टर आले आहेत ऑफिसवरून. तर आता 9 वाजलेत आणि आम्ही निघालोय बाहेर जेवायला. तर मॅगी देणार आहे. तर माझा बर्थडे निमित्त गाऊला उद्या मॅगी देणार आहे डब्यामध्ये. सो अजून डिसाईड नाही झालं. रस्त्यामध्ये 2-3 हॉटेलची नावं, 2-3 रेस्टॉरंटची नावं सांगून झालेत, कोणत्या रेस्टॉरंटमध्ये जायचं बर्थडेसाठी जेवायला, डिनरला. पहिलं तू नुसतं केक काप आणि नको, मला केक नकोय. आधी तू थोडंच खाय. उद्या केक कट करू आपण, ओके? उद्या आणणार आहेत ना, तू खा. प्राजक्ता आंटी आणणार. हा, प्राजक्ता आंटी ते आणणार आहेत, फ्रेंड्स, रेणू आंटी वगैरे. तर आम्ही म्हणजे ती बोलतीये कामतला जायचं, तिला पराठा खायचा आहे, कामतचा नान पराठा, आणि मला खायचा आहे पनीर डोसा. तर असं चाललंय आमचं 2 रेस्टॉरंट पैकी. आणि तिला त्यातलं पनीर आवडतं, हा, अजून पावभाजी, अजून पनीर टिक्का Oh my मसाला, God. अजून बॉम्बे सँडविच, ओके. सो अजून ते सूप. तर माझ्या मिस्टरांचं काही नाही, कुठेही चला. तर मी ते काय लेकीच्याच बाजूने असणार ऑब्विसली. सो आम्ही आता मे बी कामतलाच जाऊ, कारण ती गाऊला आवडते म्हटल्यावर कामतलाच जावं लागेल. आणि आमचं काहीच नाहीये, आमचं एकदम आरामात आहे. आम्ही दूध वगैरे पिऊन चाललोय आता मस्तपैकी. बाहेर काय बघायला भेटतंय ते बघायचंय आम्हाला, बाहेर काय काय दिसतंय गाडीतनं. आणि गाडीत बसायच्या टायमाला एवढा खुश झाला होता आज, तर चेहऱ्यावरती खूप हसू होतं त्याच्या. गाडीत बाहेर जायचं तर
हॅलो, आणि अशा प्रकारे आलेला आहे बर्थडेचा केक. तर नाही म्हटलं तरी केक घेतलेला आहे. मी नाही सांगणार किती इयर्सची ओल्डची झाली. नो, दॅट इज सिक्रेट. आय एम नाउ 23. I know you're lying. No, I'm not lying. I'm looking ना. But me daddy is my son. नको, डॅडीला माहिती आहे मी किती इयर्सची. हॅलो, आणि अशा प्रकारे आम्ही आलेलो आहोत आमच्या फेवरेट रेस्टॉरंटमध्ये, कामतमध्ये. तर राघवची मस्ती चालू इथे देखील, आणि ऑर्डर दिली आहे आम्ही. तर इथे शुभांगीत ते देखील आहे. तर त्यांना माहिती नव्हतं आम्ही येणार आहे, आणि आम्हालाही माहिती नव्हतं ते इथे येणार आहेत. सो केक आम्ही नंतर कट करू त्यांच्यासोबतच. तर आता आम्ही जेवण वगैरे करून घेतो. अगरबत्ती लाव ना. नको ना. राघव इकडे. हॅपी बर्थडे टू मी. हॅपी बर्थडे. राघव मी देतो. थँक्यू. वेट लिटल बिट वेट. खाली नको. तुला खायचं का? काय श्रेयांश, से हॅपी बर्थडे टू मी. नाही नो. अच्छा, स्ट्रोलर राहिला. हॅलो, आणि आता आम्ही निघालोय घरी. तर केक वगैरे घेऊन चाललो राहिलेला. सो आता शुभांगीन ते देखील गेलेत घरी. तर ते वॉक करत गेलेत, आणि आम्हाला जरा दुसरीकडं जायचं आहे कॅलिकटमध्ये वगैरे. त्यामुळे मग आम्ही आता आधी कॅलिकटला जाऊ. कॅलिकट म्हणजे किराणामालाचं शॉप आहे. मला रागीचा आटा घ्यायचा आहे. हॅलो, आणि अशा प्रकारे आमचं बर्थडे सेलिब्रेशन झालेलं आहे आज. आणि नाही म्हणता बऱ्यापैकी मी केकही आणला होता, घेतला. माझे मिस्टर ऐकायला तयार नाही तिथे. आणि जेवणही वगैरे बाहेर केलं आम्ही कामतला. तर आज स्वयंपाकाला भेटला मला आराम. सो आता गाऊला उद्या स्कूल आहे, आणि माझ्या मिस्टरने उद्या ऑफिस आहे. तर राघव अजून झोपला नाही. तर मी आजचा ब्लॉग इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.